एक होता लाकूड तोड्या, एक होता लाकूड तोड्या, एक होता लाकूड तोड्या जंगलात. पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोरड मशिवली इथे आता आपण आहोत. आपण आता पाहिलं की ह्या शाळेमध्ये आनंददायी शनिवार हा उपक्रम किती आनंदाने साजरा केला जातो आणि किती वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. आपण विद्यार्थ्यांकडे थोडं जाणून घेऊया की कसा आनंद वाटतो या शनिवारचा विद्यार्थ्यांना. मला काय सांगशील की कसा असतो आनंददायी शनिवार तुमचा? रोज सकाळचं शाळेत आलं की पहिलं असं ग्राउंडवर जायचं, व्यायाम करायचे, नंतर वर्गात जायचे, थोडाफार अभ्यास करायचा, धिंगा मस्ती, माझा अभ्यासाचं सुरूच होतं. मग शनिवार बद्दल काय सांगशील? तुमचा जो आनंददायी शनिवार आहे, सर तुमच्याबरोबर नाचतात, तुम्ही सरांबरोबर नाचता आणि तो आनंद साजरा करता. आम्ही व्यायाम करतो, परत डान्स, असं वेगवेगळे उपक्रम, परत वर्गात घेऊन असे मजेदार खेळ बीळ, नंतर हे वरांड्यात यायचं, तिथे एकमेकांच्या गोष्टी वाक्य ते असे सांगायचे. असं आमचा शनिवारचा दिवस असतो. हे जे आता आपण तुमचा कार्यक्रम पाहिला की ज्यामध्ये तुम्ही सर्वजण मिळून, सर आणि तुम्ही सर्वजण मिळून कुठल्याही गोष्टीवरती डान्स करता आणि त्यामुळे त्याचा फायदा होतो का? हो, कारण आता मध्ये स्पर्धा होत्या ना, तेव्हा संदीप सरांनी आमचा छान डान्स बसवला होता, त्याच्यात आमचा नंबर आलता. त्यामुळे आम्हाला त्याचं हे होतं, मदत होती त्याची डान्सची. म्हणजे डान्सच्या माध्यमातून अभ्यास दोन्ही गोष्टी हो होऊन जातात हो आणि त्यामुळे लक्षात राहतं का त्या गोष्टी? हो लक्षात राहायला मदत हो. होते. तर आपण बघितलं की आता आपण सरांकडे पण जाणार आहोत. आपण आता पाहिलं की ह्या आनंददायी शनिवारमुळे सरांच्या मध्ये आणि मुलांच्या मध्ये जे वातावरण तयार होतं, त्या वातावरणामध्ये मुलांना या म्हणजे गाण्याच्या माध्यमातून गोडी लागते सगळ्या विषयाची. आपल्यावर सर आहेत जे सर आता मुलांना हा आनंददायी शनिवारमध्ये छान डान्स करून मुलांना काही विषय शिकवत होते. सर काय सांगाल, काय विषय, कसा काय सुचला हा विषय आणि कसं काय निवडला तुम्ही? माझं नाव संदीप पर्वती सावंत. मी आता 4 महिने झालं गोरड मशिवली या शाळेमध्ये इथं माझी बदली झालेली आहे. गाणे, गोष्टी आणि खेळ याच्या माध्यमातून मुलांच्या भावविश्वाशी आपल्याला अतिशय जवळीकतेने जोडता येतं. म्हणून मी कुठलीही गोष्ट शिकवताना किंवा गाणी असतील, गोष्टी असतील किंवा पाठ असतील, कविता असतील, हे ज्यावेळेस आपण शिकवतो त्यावेळेस त्यांना नृत्याची जोड देतो, तालास्वरामध्ये बद्ध करतो की त्या चिरकाल राहतील. कारण नुसत्या गायलेल्या गोष्टी सुद्धा बऱ्याच दिवसांनी त्या विसरून जातात, पण ती जर कृतीतून एखादी गोष्ट केली तर ती आयुष्यभर आपल्या स्मरणात राहते. हेच ब्रीद डोळ्यासमोर ठेवून कुठलीही गोष्ट असू द्या किंवा एखादी कविता शिकवायची असू द्या, ती शिकवण्यासाठी तिला नृत्यामध्ये तिचा आविष्कार घडवून अशी ती मुलांच्या वळणी पाडतो आणि ती मुलांच्या चिरकाल लक्षात राहते. म्हणून हा खटाटोप नेहमीच चालू असतो. शाळेमधले अजून एक सर आहेत आपल्याबरोबर. सर सांगतील आपल्याला की कसं काय हे नवीन माध्यमातून आपण सुरुवात केलेली आहे आणि मुलांना शिक्षणाला त्याची मदत होते. काय सांगाल? सर, या ठिकाणी आता आपण पाहिलं, ते नाव सांगा. माझं नाव अजित वाडकर, मुख्याध्यापक गोरड मसवली. या ठिकाणी पाहिलं आपण की सावंत सरांनी अगदी मुलांच्या बरोबर नृत्य करून, स्वतः नाचून त्यांनी मुलांमध्ये हे नेतृत्व गुण किंवा हे नृत्याच्या माध्यमातून त्यांना चांगल्या प्रकारचं शिक्षणही मिळावं, या गोष्टी संदीप सर करतात. या गाण्याबरोबरच त्यांनी अगदी गोष्टीही गाण्यातून सादर केलेल्या आहेत. म्हणजे अधिक शनिवारी आम्ही प्रत्येक शनिवारी वेगवेगळे उपक्रम या ठिकाणी घेत असतो. आजचा उपक्रम जो होता आमचा, वेगवेगळे मनोरे या ठिकाणी आम्ही सादर केले, त्याचे व्हिडिओ आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतील. मुलांच्या मध्ये त्यांच्या शारीरिक घडणीबरोबरच त्यांच्या मनाची, त्यांच्यावर चांगले संस्कार रुजावेत या हेतूने आपण या आनंददायी शनिवार या उपक्रमातून वेगवेगळ्या माध्यमातून मुलांमध्ये चांगल्या सवयी लागतील, त्यांच्यामध्ये वेगवेगळ्या गुणांची रुजवणूक होईल, अशा प्रकारे प्रयत्न करत असतो.
तर आपण पाहिलं की आनंददायी शनिवारमध्ये ह्या शाळेमध्ये गोष्टी, नंतर कविता किंवा गाणी या माध्यमातून नृत्य प्रकार किंवा इतर काही गोष्टी घेऊन जे नुसतं पाठांतर करून मुलांच्या लक्षात राहणार नाही, तर ते प्रॅक्टिकली थोडंसं नृत्याच्या माध्यमातून वगैरे आनंददायी केलं तर ते मुलांच्या चिरकाल लक्षात राहील. हे शिकवण्याचा प्रयत्न ह्या गोरड मसोली शाळेमध्ये केला जातोय. आपण या विद्यार्थ्यांचे गुण पाहिलेत. आपण ह्या विद्यार्थ्यांनाही आता आयुष्यभर या गोष्टी लक्षात राहतील हे मात्र नक्की. टॉप न्यूज मराठीसाठी सारंग शेटे, भोर, पुणे. आता जोकासू STP या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू STP तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.